हॅलो गाईज, वेलकम टू दी ब्लॉग. सो आजचा ब्लॉग मी शूट करते तुम्हाला आमची रियालिटी दाखवण्यासाठी. सो रियालिटी मीन्स हाऊ वी स्पेंड आवर नाईट्स. सो येस, आम्ही रात्री काय करतो, आमचं कसं शेड्यूल असतं, हे सगळं आज मला दाखवायचं आहे. सो बेसिकली सुरुवात करू माझ्यापासून. सो इथे मी बघते काही यूट्यूब व्हिडिओज आणि सोबत काहीतरी टाईमपास लिहिते मी, कारण मला रायटिंग आवडते. सो आणि सेकंड पर्सन मी तुम्हाला दाखवते आता. लेट्स गो. सो हा आहे सेकंड पर्सन, जो की एवढा लेट पण त्याचा कॉल सुरू आहे. सो येस, सोबत मी तुम्हाला टाइम पण दाखवते की टाइम किती झाला आहे. जनवरी में मेरा 1.37 कुछ तो है ना, तो वहाँ पे कंप्लेंट मतलब यस ही दिखा रहा है, बट वो बस रेड में दिखा रहा है वो मार्क, बट कंप्लेंट यस फिर भी. मला तिकडे खूप जास्त काही बोलता येत नव्हतं, म्हणून मी डिरेक्टली फोन घेऊन आले त्याचा. सो हे रात्रीचे 1 वाजलेत. 1 वाजला आहे, त्याची स्टील मीटिंग सुरू आहेत आणि आमचं जेवण बाकी, सगळं बाकी आहे. सो बेसिकली आमचं दिवस रात्री सुरू होतो आहे. सो आता त्याची मीटिंग होईल, मीटिंगनंतर आम्ही जेवण करू, जेवणानंतर मग ऑल स्टफ. येस, आता कसं झालं आहे, आम्हाला जेवणाची सोबत सवय झाली आहे, सगळं काही सोबत करायचं. सो माझं पण असं होऊन जातं की नाही, मी तुझ्याशिवाय जेवण नाही करणार, आपण सोबत जेवण करू. मग जेवण सोबत करण्यासाठी मी वेट करते की त्याची मीटिंग कधी होईल. सो इनडायरेक्टली माझी नाईट शिफ्ट पण आहे आणि माझी डे शिफ्ट पण आहे. आणि ॲक्च्युलीमध्ये चिकूला घरी पाठवण्याचं हे एक मेन रिझन होतं की आमचंच सध्या काही शेड्यूल नाही आहे. सो त्याच्यावरती थोडंसं असं दुर्लक्ष नको व्हायला आणि आमच्यामुळे त्याच्या हेल्थवर काही इम्पॅक्ट नको व्हायला. आमचं आम्ही रिकवर करू शकतो, बट त्याचं असं ना की त्याला सांगता पण नाही येणार प्रॉपरली की त्याला काय होतं आहे. सो आम्ही त्याला घरी पाठवलं आहे, तो तिकडे खूप छान राहतो आहे आणि आमचं असं रुटीन चालू आहे सध्या. अँड आमच्या घरचे बोलतात की लवकर झोपत जा, लवकर उठत जा. कसं पॉसिबल आहे, म्हणजे रात्री आम्हाला जेवण करायला ॲटलिस्ट 1:30 वाजतात. 1:30 वाजल्यानंतर जेवण केल्या केल्या तर झोपू नाही शकत, ऑब्व्हियस झोप नाही येत. मग थोडंसं वॉक होतं, देन गप्पा गोष्टी होतात, त्यानंतर कुठेतरी 2-1 तासांनी झोप लागते. सो कसं पॉसिबल करायचं सासूबाई? सासूबाई म्हणतील का मला टार्गेट करते. टार्गेट नाही करत आहे, पण तुम्ही जी काळजी करत असतात की लवकर झोपत जा, लवकर झोपत जा, किंवा तुम्ही जे बोलत असतात की दादा राहू दे पण मग तू लवकर झोपत जा वैष्णवी, तर सासूबाई ते नाही होत पॉसिबल. ॲक्च्युली सासूबाईंना पण सगळं रुटीन माहिती आहे, पण त्यांना कसं आहे, त्यांना म्हणावंच लागतं मुलांच्या काळजीसाठी की लवकर उठत जा, लवकर झोपत जा, हेल्दी खात जा. पण आता ते किती पॉसिबल होतं ते आम्हालाच माहिती फक्त. आणि सेकंड थिंग, इवन त्यांना पण माहिती, ते जेव्हा येतात ना पुण्याला, ते डिरेक्टली बोलतात यांच्या नादी नाही लागायचं. त्यांचं पण पूर्ण रुटीन डिस्टर्ब होऊन जातं आमच्यामुळे. आणि आमचं असं झालं की आता आम्हाला सवय झाली आहे. फर्स्ट 2 मंथ्स थोडंसं डिफिकल्ट गेलं सगळ्या गोष्टी मॅनेज करायला, सगळ्या गोष्टींची सवय टाकायला. पण आता असं झालं आहे की हो, आम्ही दोघं कम्फर्टेबल आहेत ह्या रुटीनमध्ये आता. आणि आम्ही ट्राय करतो आहे हळूहळू की थोडंसं आमचं रुटीन प्रॉपर शेड्यूल करण्यासाठी. सो ये मी वाट बघते आता की कधी अभिची मीटिंग संपते आणि देन आम्ही जेवण करू. आणि जेवण करतानाच मी अगेन तुम्हाला कनेक्ट करते. बाय बाय. सो रात्रीचे वाजले 1:45 आणि आत्ता मी भाजी गरम करायला ठेवते आहे. ही आमची भाजी वांग्याची. आणि सेकंड, मी डाळ भात बनवला आहे. सो आता मला डाळला तडका द्यायचा आहे. दिसतंय का? अरे दिसतच नाही आहे. येस, आणि फायनली हे मेंबर आलेले आहेत आमचे फ्री होऊन त्यांची मीटिंग करून. काय बनवलंय? सो बैंगन की सब्जी आणि डाळ भात आणि चपाती. नाईस, गुड गुड. किती कष्ट करते गाईज मी. तू पण करतो, पण मी पण करते. नाही नाही, तुझा लॉग आहे ना, ठीक आहे. व्हॉट माझा लॉग आहे?
किती कष्ट करते म्हणे. इथे मी मला 5 मिनिटं बोलवलं रे, 5 मिनिटं बोलवलं फक्त. मी 2 तासापासून फॉर्मच होतो. आता त्यात मी काय करू शकते? येऊ का भांडायला? सांगू द्यास लगेच येते. बाबा सो ये आता मी जेवण पटपट गरम करते आणि गरम केल्यानंतर आपण पुन्हा एकदा कनेक्ट करू सोबत गप्पा मारायला. तू काय रॅम्प वॉक करतोय माझ्या ब्लॉग मध्ये? अरे तर मी 2-3 तासापासून एका जागेवर बसलोय, थोडस असं पाय मोकळे करतोय. अच्छा, तू डाळीला फोडणी दिली नाहीये का अजून? देते ना. पहिले भाजी गरम करते, मग भाजी गरम केली की मग लगेच फोडणी देते 5 मिनिटात. आता तुला गरम गरम जेवण द्यायचं म्हटल्यानंतर तेवढे कष्ट तर मला करायलाच लागेल. जर आई लॉग बघत असेल तर हे बघ आई, 2 वाजेपर्यंत काम चालतं असं, आणि मी हिला म्हटलं तर जेवण करून घे, तर हिने जेवण नाही केलेलं, त्याच्यामुळे ही माझं ऐकत नाहीये. म्हणजे ऐकत नाहीये हे दिसतंय. तुझ्यासाठी एवढ्या वेळची जागले मी, ते नाही दिसत आहे तुला? पण मी म्हटलो ना की बाबा जेवण करून घे, मी थोडी ना म्हटलो की बाबा जेवण चांगली थांब माझ्यासोबत. पण मला एक सांग, मी जर असे थांबते तुझ्यासाठी, तुला चांगलं नाही वाटत? चांगलं वाटतंय, पण नुकसान तुझं होतंय ना, ठीक तुझ्या आहे ना. हेल्थवर इम्पॅक्ट करतोय ना गोष्टी. ठीक आहे ना, मग तू कमवतो कोणासाठी? माझ्यासाठीच ना. नाही म्हणजे मी इथं रात्री रात्री जागायचं आणि तुला कोणाला नेऊन द्यायचं? हा, बघितलं का? काय माझ्या कष्टांचा फायदाच नाही दिसत मला. काम तुला, काम मी केले, काम तुला आलंय म्हणजे. मग मी बाय द वे भाजी दाखवते. मी कोल्हापूर स्टाईल भाजी शिकली वांग्याची आणि मी तीच बनवली. ही मी आत्ताच रिसेंटली शिकले आणि बनवली पण. आणि इकडे डाळ गरम करते, अजून तिला तडका द्यायचा आहे. सो हे आहे आमचं आता रात्रीचं जेवण. चपाती, भात, भाजी, डाळ आणि सोबत काकडी. नाही असं काही नाही, तुझ्या टेस्टसाठी नाही बनवलंय. जे बनलंय ते खायचंय तुला. अच्छा, इथे काय टेस्ट रिव्ह्यू वगैरे पाहिजे का तुला? रिव्ह्यू पण नकोय आम्हाला. काकड्याची लाईन मध्ये कापली आज तू. दाखवत होते ना, मग असं काकडी छान पैकी ठेवून दाखवली त्यांना. नाही तेव्हा तर नाही सांगच तू आता, खरंच सांग. नाही तेव्हा काय अशीच कापतेस? हो सॉरी. हा तू काय, खूप छान झाली, छान भाजी झाली. हे बघ ऐक, पहिली गोष्ट, तुला स्वतःहून खरंच तारीफ मनातून करायची असेल तर करत जा. तू असं खोटं नको सांगत जाऊ का हिने मला सांगितली तारीफ करायला. असं नाही हवी. जे आहे ते आहे, जेन्युइन. पुढचा डायलॉग काय होता? मला नाही खेळायचं याच्यासोबत. मला खरंच नाही खेळायचं मी. आणि तुला खोटं बोलायला लागलं. गाईस तुम्हाला माहिती आहे, जेव्हा पण कोणत्या पण ब्लॉगमध्ये काही जर मी त्याला टेस्ट करायला दिला तो एकच सेंटेन्स बोलतो की हिने मला सांगितलं छान आहे बोलायला. नाही, मी स्वतःहून बोलतो. छान नाही आहे ना? छान आहे. नाही छान नाही ना? अरे एकदम भारी खाऊ आहे. नको. नाही नाही, खूप छान आहे. तू फक्त काकडी खा. तू काय खाऊ नको आज. आई सांगा ना काही, एवढं मी मेहनत घेते तरी पण असं करतो. दादा तुमचा. नाही म्हणत तुमचं लॉग बनव, मला मार डोकं नका खाऊ. मी खरंच छान जेवण बनवते गाईस. नाही बनवत. खरंच मजा कपाट, जो कपाट, सॉरी. संपलं. जो कपाट तू खूप छान जेवण बनवतेस.
आप मुंबई आ सकते हो। मेरी तरफ से 2 लाइक। मेरी तरफ से 2 लाइक। चलो गाइज, विल मीट। आम्ही जेवण करतो आता शांत निवांत 1 तास. आम्हाला बोलत बोलत गप्पा मारायचे असं काही नाही आहे. इकडे लगेच यूट्यूब ओपन झालं आहे, त्याला व्हिडिओ बघायचा आहे जेवण करता करता. त्याच्याशिवाय जेवण नाही जात. आणि मी जेवताना बोलत पण नाही जास्त. बाय बाय. बाय बाय बाय. सो गाईज, अशा पद्धतीने आमचं जेवण झालेलं आहे. उठ ना, उठून बस ना, उठ. सो हॅलो गाईज. आणि मला व्यवस्थित बसू दे. अशा पद्धतीने 2:40 झालेत ऑलमोस्ट. आणि आमचं आत्ताच जेवण झालंय. आणि आत्ताशी आमची झोपायची तयारी चालू आहे, विच इज व्हेरी लेट. ते पण आता 1 तासाचाच टाइमपासमध्ये जाणार आहेत, रील्स स्क्रोल करायला. तर आता वाजलेत 3:15 आणि आता आमची फुल झोपायचे. आता अभि तर झोपी पण गेला आहे ऑलमोस्ट. त्याचं डोकं दुखायला लागलं आहे जरा. सो मी पण झोपते. सो अशा प्रकारे हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि उद्या सकाळी एडिट करून टाकते. सो या, बाय बाय.